त्याचबरोबर आपल्याकडे आज वारकरी संप्रदायाचे आणि कीर्तनकार दीपक महाराज मोठे, आपण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्या. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आम्ही चहाच्या कट्ट्यावर चहा घेत असताना विचारांचं मंथन करता अमोलजी नागोडे डॉक्टर साहेबांचं आगमन झालेलं आहे. मला एक गोष्ट मात्र आवर्जून इथं या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. आपण सहज बडेकर डॉक्टर साहेब आहेत आमच्या गावचे, अमोलजी नागोडे साहेब आहेत. आम्ही आवाज देताना आवाज अगदी आरामात डॉक्टर साहेब या, आणि डॉक्टर म्हटले की आपल्या सर्वांच्या मनामध्ये असं असतं की बाबा मनुष्य आला, त्याला चेक केलं, त्याला हे केलं. मी तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, माणसाला घेतलं, बोलवलं, छातीला स्टेथोस्कोप लावला, काय होतंय, कसं होतंय, कुठं दुखतंय, काय दुखतंय, त्याच्यानंतर विचारतात हा मग काय होतंय तुम्हाला. एवढं कशासाठी तपासलं बघा. सांगणाऱ्या पेशंटच्या संबंधी जर एवढे प्रश्न डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निर्माण होत असतील, त्यांना एवढ्या अडचणी येत असतील की इतक्या तपासण्या करून सुद्धा त्याचं निदान होत नाही, तर मला कौतुक करावं असं वाटतं की पशुवैद्यकीय अधिकारी जेवढे आहेत, जेवढे डॉक्टर पशूंची सेवा करतात, मुक्या जनावरांचा आजार ओळखून करणं अवघड आहे. आणि अकल्प आयुष्य व्हावे तयापुळा माझी या सकळा हरीच्या दासा. एक दृष्टांत 2 मिनिटाचं सांगतो. या ठिकाणी नाथ महाराज या ठिकाणी काशीवरून पाण्याची कावड घेऊन रामेश्वराला प्रवासाला निघाले, आणि नाथ महाराजांना वाटेमध्ये रस्त्याच्या कडेला खरवंडी नावाचं गाव या नगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रवासामध्ये त्या गावामध्ये त्यावेळेस गावाचं नाव खरवंडी असं नव्हतं. त्यावेळेस एक गाढव रस्त्याच्या कडेला मरणासन्न अवस्थेमध्ये दिसतो. त्या गाढवाला पाण्याची फार गरज आहे, इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला जाणवत होतं. परंतु त्या ठिकाणी कावड घेऊन आपण रामेश्वराला निघालोय, या ठिकाणी गाढवाला पाणी कसं पाजावं या वृत्तीला, या विचारांना छेद देत नाथ महाराजांनी त्या ठिकाणी वाक्य वापरलं, माझ्यासाठी रामेश्वर म्हणजे हा तहानीला गाढव आहे, मला याच्यामध्ये देव दिसतो. ज्या ठिकाणी जर भगवंत म्हणत असतील मी प्रत्येक जीवामध्ये वावरतो, प्रत्येक जीव हा स्वतः देव आहे, मग हा गाढव सुद्धा देव स्वरूप आहे, मला याला पाणी पाजणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याला पाणी पाजलं. म्हणजे संतांना जनावरांमध्ये सुद्धा देव दिसला. आणि आजच्या काळामध्ये मी असं सांगतो, अगदी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो की जनावरांमध्ये देव पाहणारा संत आज कोण्या रूपाने जिवंत असेल तर तो पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रूपाने आहे. म्हणून मी जास्त वेळ न घेता, नाही तर मास्तरांच्या आणि कीर्तनकारांच्या समोर माईक आला की ते खालच्याला वाटतं हे बंद कधी करते. परंतु कसं आहे, मी वेळीच आवडतो. आणि डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपण हा वाढदिवस निरोगी अवस्थेमध्ये 100 वयापर्यंत साजरा करावा, त्याच्यापेक्षा जास्त काही मागत नाही. काय होतंय खरडत जगण्यापेक्षा आज पत्रकार मनोज खंडागळे, डॉक्टर संतोष बडेकर, त्याचप्रमाणे किरण काळे, त्याचप्रमाणे यवतगावचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सूरज चोरगे, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नागवडे पाटील यांचा आज आपण बर्थडे साजरा केलेला आहे. या बर्थडेच्या निमित्ताने आपण नागवडे पाटलांना हार्दिक शुभेच्छा द्याव्यात अशी मी विनंती करतो. नंतर शेवट तुम्ही सुरुवात करा, जरा माहिती द्या डॉक्टरांची. कसे बोलले ते सांगा. 2 भाषण अवश्य ऐकायचे, 2 भाषण शुभेच्छा अवश्य ऐकायचे. एक म्हणजे अध्यक्ष दत्त आठवले, मला मागच्या वर्षी अजून आठवले डॉक्टर बडेकर साहेब, आणि आता आपलं त्याला अजून किंवा म्हणजे आता दीपक महाराज मोठे आले. आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अमोल नागोडे पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा हा 38वा वाढदिवस आहे. पशुवैद्यकीय सेवा करत असताना अतिशय मेहनतीने त्यांनी त्यांचा प्रपंचाचा गाडा ओढत असताना मित्रपरिवार आणि माणुसकीचं दर्शन घडून पशुवैद्यकीय व्यवसाय हा चाललेला आहे. आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीस आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. काढलं पाहिजे ना, त्याशिवाय काय मजा आहे का. आज आपल्याकडे युवा नेतृत्व आहे सूरज भाऊ चोरगे, आपण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्या. मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू, अध्यक्ष, डॉक्टर लोक, पत्रकार, सर्व युवा तरुण ज्येष्ठ वर्ग यांच्या वतीने डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून अधिकाची शुभेच्छा देतो. त्यांना दंड निरोगी आयुष्य लाभो या शुभेच्छा
आपल्या परिवार असेल, आपला पत्रकार परिवार असेल, डॉक्टरी पेशा असेल, गौरव महाराजांच्या वतीने असेल, सर्वांच्या वतीने यांना जेवण पंचकृषी आणि या माझ्यानंतर झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डागर आपण आपले शुभेच्छा व्यक्त कराव्या. उपस्थित सर्व मित्रपरिवार आणि त्याचबरोबर आज भाग्य लाभला अमोल की दीपक महाराज मोठे या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण वेळात वेळ काढून व्यस्त दौऱ्यातून नागवणे पाटलांना वेळ दिला. आत्ताच बडेकर डॉक्टरांनी किंवा अनुभवांनी अमोलजींबद्दल जे विचार व्यक्त केले, खरं पाहायला गेलं तर माणसात देव असतोच महाराज, परंतु पशु पक्षी आणि प्राण्यांमध्ये देव शोधणारा हा माणूस गावोची गावं हिंदून पशु पक्ष्यांना जीवनदान देण्याचं काम करत असताना स्वतःची तब्येत सांभाळून स्लिम आणि डिम अशा पद्धतीने त्यांनी आपलंही आरोग्य सांभाळलेलं आहे. त्याचबरोबर बडेकर डॉक्टरांच्या सानिध्यात राहून काही चांगले वाईट गुण पण व्यक्त झाले आणि त्या गुणांची या ठिकाणी उकल करता येणार काम त्यांचं जोमाने आहे. आणि डॉक्टरी व्यवसायातले चॉकलेट बॉय म्हणून माझ्यासारखा कार्यक्रम त्यांच्याकडे मागाशी डॉक्टरांनी सांगितले ते 38 झाले. मला असं वाटत नाही ते 38 वाटत नाही. मित्रांना म्हणणार होतं पण सांगितलं आता काय बोलायचं नाही. रहस्य विचारलंय की डॉक्टर साहेब तुमच्या या फिट बॉडीचं रहस्य काय आहे? त्याच्या जनावरांच्या लांबड्या गोळ्या दाखवा. आपल्याला काही ते सांगणार नाही. गोळ्या कशासाठी आहेत नेमकं सांगणार. ते दाखवली तिथे माणूस घेतो हे गोळे असे असतात, त्यामुळे त्या गोळ्या जनावरांनाच जनावर सुधरून राहू द्या, बिघडू द्या बिघडू. कारण उपेक्षित शोषित पीडितांचं काम करत असताना मलाही वाटतं आपण जरा फिट राहावं. तुमच्यासारखे जरा अस्तव्यस्त वाढल्यानं शरीर जरा आटोक्यात आणावं, परंतु तुमची इच्छा नसेल तर नका देऊ गोळ्या, चालेल, काय अडचण नाही. परंतु तुम्हाला या ठिकाणी झोपडपट्टीवासियांच्या वतीने आणि अवघ्या मित्रपरिवाराच्या वतीने तुम्हाला आई जगदंबे चरणी अशी प्रार्थना करतो की अमोलजींना दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांच्या हातून शोषित पीडित वंचितांची त्याचबरोबर मोठ्या जनावरांची सेवा करत असताना आमच्यासारख्या शोषित पीडितांचीही सेवा करत तुम्हाला उत्तम आयुष्य लाभो, त्याचबरोबर तुमची बुद्धी तल्लक हो आणि वय वाढत न जाता वय एकाच जागेवर थांबव असं माझ्यासाठी. त्याचबरोबर